नमस्कार मित्रांनो, मी उदय लावड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचं आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्रवर। व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत। मित्रांनो, थंबनेल पाहितलं, टायटल वाचलं हो मित्रांनो, सामान्य कास्तकार बांधवांसाठी आनंदाची वार्ता की आता येत्या 15 दिवसांमध्ये आपल्या सर्वांना मिळणार सरसकट पीक विमा। हो मित्रांनो, ही सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्त्वाची अपडेट आहे की आता येत्या 15 दिवसांमध्ये आपल्या सामान्य कास्तकार बांधवांना मिळणार सरसकट पीक विमा। हा पीक विमा कधीचा आहे, हा पीक विमा कुणाला मिळणार, हा पीक विमा किती मिळणार आणि या पीक विम्याला प्राप्त करण्यासाठी कोणती प्रोसिजर आहे का, कोणती कागदोपत्री कार्यवाही करायची आहे का, या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आजच्या या व्हिडिओमध्ये दिलं जाणार आहे की येत्या 15 दिवसांमध्ये आता आपल्या सर्वांना मिळणार या ठिकाणी सरसकट पीक विमा। तर बघा मित्रांनो, खरीप हंगाम 2023 मध्ये आपण सर्वांनी 1 रुपयांमध्ये पीक विमा भरला होता। त्यावेळी मोठ्या प्रमाणात आपलं नुकसान झालं होतं, कारण काही ठिकाणी पेरण्या या परतल्या होत्या, काही ठिकाणी तर पेरण्या झाल्याच नव्हत्या। या अंतर्गत मित्रांनो, आपल्याला या ठिकाणी जी अग्रिम रक्कम होती ती देखील मिळाली, पण काही जणांना अग्रिम पीक विमा देखील नाही मिळाला आणि काही जणांना पुढचा असणारा विम्याच्या मदतीचा हप्ता मिळाला नाही। अशा परिस्थितीमध्ये आपल्या सर्वांसाठी आनंदाची वार्ता आहे की नुकतीच सरकारची इन्शुरन्स कंपन्या सोबतची मीटिंग संपली आणि ज्या 11 कंपन्या आहेत त्या सर्वांना शासनाने निर्देश दिले आहेत की लवकरात लवकर म्हणजे अवघ्या 15 दिवसांमध्ये खरीप हंगाम 2023 चा जो विमा आहे तो वितरित केला जावा आणि सरकार ऍक्शन मोड मध्ये आहे, म्हणून येत्या 15 दिवसांमध्ये आपल्या सर्वांना आता मिळणार आहे सरसकट पीक विमा। आता दुसरा प्रश्न उद्भवतो की हा पीक विमा किती असणार आहे। बघा, याचं उत्तर तुम्हाला मी डायरेक्टली देऊ शकत नाही, कारण हा पीक विमा वेगवेगळ्या पद्धतीचा आहे। सामान्यतः सोयाबीनचा विचार केला तर तुम्हाला सांगतो, सोयाबीनचा जो पीक विमा आहे तो हेक्टरी 50,000 रुपये आहे। आता याच्यापैकी जर तुम्हाला अग्रिम रक्कम 12,500 रुपये पोहोचली असेल आणि तुमचं नुकसान जर सगळं झालं असेल तर तुम्हाला शिल्लक असणारी जी रक्कम आहे ती या ठिकाणी मिळणार आहे। आणि ज्यांना आतापर्यंत काहीच नाही मिळालं त्यांना ही पण रक्कम मिळेल आणि मागची पण रक्कम मिळेल। यामुळे रकमेमध्ये फरक असू शकतो आणि रक्कम ही वेगळी वेगळी असू शकते। पण आनंदाची वार्ता आहे मित्रांनो की येत्या 15 दिवसांमध्ये आपल्या सर्वांना या ठिकाणी मिळणार आहे सरसकट पीक विमा। आता पीक विमा प्राप्त करण्याची कागदोपत्री कार्यवाही कशी, जास्त काहीच डोसक्याला ताण नाही घ्यायचा। एकच काम करायचं मित्रांनो, काय करायचं की आपलं बँक खातं आहे ते आधार क्रमांकाशी लिंक आहे का बघा। काय होतंय, आपण बँक खातं उघडतो, तिथं काय करतो, आधार कार्ड देतो आणि आपल्याला वाटतंय की मी काय केलंय, आधार क्रमांक बँक खात्याशी जोडून घेतलेला आहे। एकच काम करा मित्रांनो, आजच्या आज बँकेमध्ये जा, तिथं जाऊन बघा की आपला आधार क्रमांक जो बँक खात्याची लिंक आहे अथवा नाही। नसेल तर काहीच करायचं नाही, तिथल्या मॅनेजरला जाऊन भेटायचं, म्हणायचं हे माझं आधार कार्ड आहे, हे आधार क्रमांक आहे, मला माझ्या बँक खात्याशी आधार क्रमांक जोडून द्या। मग ते तुम्हाला फॉर्म देतील, तेवढा फॉर्म भरून द्या आणि खात्री करून घ्या की आपला आधार क्रमांक हा बँक खात्याशी त्या ठिकाणी जोडला गेला आहे अथवा नाही। कारण सरकारचं स्पष्ट म्हणणं आहे, ज्यांच्या बँक खात्याशी आधार क्रमांक लिंक असणार नाही ते खाते ही त्या ठिकाणी योग्य मानली जाणार नाहीत आणि त्यांना पेमेंट मिळणार नाही। म्हणून मित्रांनो, कळकळीची विनंती करतो
की सरकारचा सगळा जो पुढचा पैसा पडणार आहे ना तो बँक खातं जर आधार क्रमांकाशी लिंक असेल तरच पडणार आहे, म्हणून लवकरात लवकर करून घ्या। आणि दुसरी एक महत्त्वाची गोष्ट मित्रांनो की 2024चा खरीप हंगाम सुरू झालाय आणि पीक विमा भरायला सुद्धा सुरू झाले आणि याही वर्षी सरकारने फक्त 1 रुपयात पीक विमा या ठिकाणी ठेवलाय। म्हणून सर्व कास्तकार बांधवांना विनंती आहे, तुम्ही कामं करा, शेतातल्या पेरण्या वगैरे आटोपून घ्या। 15 जुलै ही अंतिम तारीख आहे। गेल्या वर्षी 31 जुलै होती बरं काय, पण यावर्षी 15 जुलै। म्हणून मित्रांनो तुम्हाला उद्या भरायचं आहे, परवा भरायचं आहे, मला म्हणायचे 15 जुलैपर्यंतची वाट बघू नका आणि आजच्या आज पीक विमा भरून टाका, म्हणजे तुमच्या डोक्याचा हेडॅक निघून जाईल। कारण काय होतंय मित्रांनो, आपल्याला जाग शेवटी येते आणि तेव्हा सर्व्हर डाऊन होतंय मित्रांनो आणि साईड हँग पडती आणि अशा परिस्थितीमध्ये फक्त 1 रुपयात मिळणाऱ्या पीक विम्यापासून आपण वंचित राहू शकतो। म्हणून आज उद्यामध्ये पेरणी आटोपली की तात्काळ मित्रांनो आपण आपला 1 रुपयामध्ये पीक विमा भरून घ्यावा। तर मित्रांनो ही होती सध्याची लेटेस्ट अपडेट की आपल्या सर्वांसाठी आनंदाची वार्ता की येत्या 15 दिवसांमध्ये आता आपल्या सर्वांना मिळणार 100% पीक विमा। तर पीक विम्याबद्दल किंवा इतर कोणत्याही सरकारच्या योजनेबद्दल लेटेस्ट अपडेट जाणून घ्यायचे असेल तर पाहत रहा आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र। आवडला असणारा हा व्हिडिओ तात्काळ एक करा, सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी नक्की शेअर करा आणि बघा सबस्क्राईब तुम्ही सोडतात, मी एवढी जबरदस्त आनंदाची वार्ता दिली का नाही, घ्या ना एकदा खटाखट सबस्क्राईब करून। तर सबस्क्राईब करण्यासाठी काय करायचं मित्रांनो, या व्हिडिओच्या डाव्या साईडला खालच्या बाजूला दिसणाऱ्या लाल रंगाच्या सबस्क्राईबचे किंवा मराठीतील सदस्याच्या ऑप्शनला टच करा, त्यानंतर रंग बदलून बाजूला घंटील टच करून आले नोटिफिकेशनला ऑन करा, यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो। तर मित्रांनो अशाच एका आनंदाच्या वार्तेसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्रवर मिळत राहील। तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाचे पुन्हा एकदा आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार।